नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करते. तर आजचा विषय आहे घरातील शांतता ठेवण्यासाठी आवश्यक काही नियम पाहणार आहोत. आजकाल अनेक घरांमध्ये सतत कलह, अशांतता आणि वादविवाद दिसून येतात. एकमेकांमध्ये कटुता असल्याने घरात सुसंवाद राहत नाही. सणवार आले तरी उत्साह हरवलेला दिसतो. विशेषतः घरातील स्त्रिया आनंदी नसल्यामुळे संपूर्ण वातावरणच भारलेले जाणवते. पण आपण काही साध्या नियमांचे पालन केल्यानेही घरातील नकारात्मकता कमी होऊन शांती आणि स्वच्छ वाढते. ते आपण पुढील प्रमाणे बघू. घरातील शांती आणि आनंदासाठी नियम. गृहप्रवेश आणि वास्तुशांती. घरात राहायला जाण्यापूर्वी श्री गणेश पूजन, वास्तुशांत व उदक शांत तज्ज्ञ गुरुजींकडून करून घ्यावे. वास्तुशास्त्राची मूर्ती ही सोनं, चांदी किंवा पित्तळ या धातूमध्ये असावी. ही मूर्ती मंत्रवून घरात स्थापित करावी. रोज वास्तुदेवतेला एक फूल अर्पण करावे. आपल्या घरातील आवाज आणि वातावरण हे शांत असावे. घरात मोठ्या आवाजात बोलू नये. आरत्या आर्तपणे गोड आवाजात म्हणाव्यात. गोंगाट न करता प्रेमाने केलेली आरती मन प्रसन्न करते. बँड, डीजे, ढोल तासे यासारख्या प्रचंड आवाज टाळावा. तो आरोग्यासाठी हानिकारक आहे. स्वच्छता आणि शिस्त. घरात केर कधीही साठवू नये, विशेषतः दक्षिण कोपऱ्यात. जेवताना वादविवाद न करता प्रसन्नतेने जेवावे. घरात प्रवेश करताना पादत्राणे बाहेर ठेवावीत. शुभ संकेत व संरक्षण. आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी घराच्या प्रवेशद्वारावर कोहळा बांधावा. सूर्यास्तानंतर धूप लावून श्री स्वामी समर्थ जप करावा. रामरक्षा बोलावे. त्यामुळे नकारात्मक शक्ती दूर राहतात. स्त्रिया व स्वयंपाक. स्वयंपाक करताना केस बांधून ठेवावेत. रात्री मोकळ्या केसांनी झाडाखालून जाऊ नये. घरातील स्त्री ही अन्नपूर्णेचे स्वरूप आहे. तिचा सन्मान करणे म्हणजे घराला आशीर्वाद मिळवणे. देवपूजा व संस्कार. देवघरात आपल्या कुलदेवतेची पूजा रोज करावी. देवापुढे पेढे, बर्फी किंवा भोजनाचा नैवेद्य दाखवावा. सायंकाळी दीप लावून स्तोत्रे म्हणावीत. मुलांवर चांगले संस्कार करावेत. आहार व आरोग्य. शिळे अन्न खाऊ नये. अतिथंड पाणी व शीतपेये टाळावीत. मांसाहार मर्यादित ठेवावा. शाकाहार व पालेभाज्यातून उत्तम आरोग्य लाभते. घर ही फक्त राहण्याची जागा नसून एक मंदिर आहे. स्वच्छता, शिस्त, नम्रवाणी, देवभक्ती आणि स्त्रियांचा सन्मान या गुणांनी घरात शांती, समाधान आणि समृद्धी नांदते. धन्यवाद. तुम्हाला ही सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.